जिल्हे धारूर नगर परिषद ची निवडणूक होऊ घातलेली आहे। त्या अनुषंगाने आज डोंगरवेस येथील जी कॉर्नर बैठक आहे त्या बैठकीसाठी आमचे मार्गदर्शक आज उपस्थित नाही, पण मला असं संयुक्तिक वाटत नाही की मला त्यांचं नाव घेतल्याशिवाय योग्य वाटणार नाही, कारण आमच्या बरोबर सतत ते 15 दिवस झालं प्रचारामध्ये सहकार्य करतात आणि फिरतात। त्या आमचे मार्गदर्शक भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस आणि धारूर शहराचे 2 वेळेस नगराध्यक्षपद भूषवलेले नगराध्यक्ष माजी नगराध्यक्ष माननीय डॉक्टर स्वरूपसिंह हजारी साहेब, तसेच लग्नाला गेलेले आहेत ते नसता ते पण आपल्या बैठकीसाठी आवर्जून उपस्थित राहणार होते। तसेच या मंचावर उपस्थित आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आमचे छोटे बंधू माजलगाव मतदारसंघाचे नेते माधव तात्या निर्मळ, तसेच आमचे मित्र इंजिनियर सादिक भाई, तसेच मंचावर उपस्थित माजी नगरसेवक रुपेशजी चिद्रवार, तसेच भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष संदीपजी काजगुंडे साहेब, तसेच भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष दत्ताभाऊ धोत्रे साहेब, तसेच भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे शहराध्यक्ष ऍडव्होकेट मोहनजी भोसले साहेब, तसेच मंचावर उपस्थित माजी नगरसेवक बाळासाहेबजी गायकवाड, तसेच आमचे मित्र अफरोज भाई, तसेच मंचावर उपस्थित आणि ज्यांना भाजपमध्ये आपलं आयुष्य पूर्ण घालवलं असे माजी नगरसेवक कालूमामा, तसेच आमचे मित्र मुशीर भाई, तसेच जमील भाई, तसेच जलाल भाई पठाण, तसेच आमचे मित्र दुसरे शेख याकूब भाई, तसेच मंचावर उपस्थित आमचे मित्र सूरजजी गुन्नाल, तसेच आमचे दुसरे मित्र धीरजजी भावटणकर, तसेच पाठीमागे बसलेले फारूक भाई, माजी नगरसेवक राजू शेठ कोमटवार आणि समोर बसलेले आमचे ज्येष्ठ विश्वनाथरावजी शिंपले, आसुरबा मामा, तिकडे पुढे लायक भाई आणि समोर गजानन शेळके आणि समोर बसलेले सर्व ज्येष्ठ मंडळी, सर्व तरुण युवक, माता भगिनी आणि माझ्या ज्येष्ठ मित्रांनो आणि पत्रकार बंधूंनो, मित्रांनो, आज ही कॉर्नर बैठक आपण आयोजित केलेली आहे। ही संमिश्र बैठक आहे 3 प्रभागाची। त्यामध्ये प्रभाग क्रमांक 1, प्रभाग क्रमांक 4 आणि प्रभाग क्रमांक 5। तर प्रभाग क्रमांक 1 मधून आपले भारतीय जनता पार्टीचे नगरसेवकाचे उमेदवार आहेत बालाजी चव्हाण आणि दुसरे उमेदवार आहेत आपल्या निर्मलाताई नेहरकर। तसेच प्रभाग क्रमांक 4 मधून आमचे डॉक्टर साहेब छोटे बंधू, त्यांच्या धर्मपत्नी प्रेरणाताई निर्मळ व दुसरे नगरसेवक आहेत बाळासाहेबजी गायकवाड। आणि प्रभाग क्रमांक 5 मधून रोहितभाई हजारी आणि माधुरीताई लोकरे असे 3 प्रभाग आहेत आणि 3 प्रभागामधून 6 नगरसेवकासाठी उमेदवार आहेत आणि मी थेट धारूर शहरातून नगराध्यक्ष पदासाठी उभा आहे भारतीय जनता पार्टीतर्फे। मित्रांनो, येणाऱ्या 2 डिसेंबर रोजी मतदान होऊ घातलेलं आहे आणि त्यासाठी आपल्याला धारूर शहरामधून 1 नगराध्यक्ष व भारतीय जनता पार्टीचे 10 प्रभागामधून 20 नगरसेवक
असे माणसं आपल्याला निवडून द्यायचे आहेत. आणि मला एकच म्हणायचंय की एक जुनी म्हण आहे, घडी गेली तर पिढी जात असते. तसं मला एकच विनंती करायची आपल्याला की येणाऱ्या 2 डिसेंबर रोजी विचारपूर्वक मतदान करा. नंतर 5 वर्ष पश्चाताप करण्यामध्ये काहीही उपयोग नाही. परत तुम्ही 2 तारखेला काहीतरी चूक करून बसताल आणि नंतर 5 वर्ष पश्चाताप करीत बसताल. त्यासाठी आपल्या विचाराचे माणसं निवडून द्या, जेणेकरून ते माणसं आपल्या दुःखासुखामध्ये अहोरात्र आपल्या पाठीशी उभे असतील. सामाजिक कार्य करीत असताना ज्या ज्या वेळी ते आमची गरज तुम्हाला पडेल त्या त्यावेळी आम्ही तुमच्या पाठीमागे उभा ठाकू. तुमचे दैनंदिन जीवनातले प्रश्न असतील, नगर परिषदेचा स्वच्छतेचा प्रश्न असेल, दिवाबत्तीचा प्रश्न असेल, तुमच्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे धारूर शहरातील जिव्हाळ्याचा प्रश्न आहे तो म्हणजे पाणी प्रश्न. आज मित्रांनो 20-20 दिवस पाणी एका वार्ड मध्ये सुटत नाही आणि पाणी विकत घ्यावं लागतं आपल्याला. तुम्ही आम्हाला संधी द्या, सगळ्यांना बहुमताने आम्हाला प्रचंड मताने विजयी करा. आम्ही 2 महिन्याच्या आत डॉक्टर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली 2 दिवस आड सुरळीत पाणी प्रश्न सोडू ही मी आजच तुम्हाला ग्वाही देतो. तसेच भरपूर प्रश्न आहेत. बाजूच्या वार्ड मध्ये जर आपण गेलो प्रभाग क्रमांक 1 मध्ये, तिथं रस्त्याचा प्रश्न असेल, नाल्याचा प्रश्न असेल, जागा आहे पण त्या जागेवर पीटीआर निघत नाही म्हणून ते लोक घरकुलासाठी वंचित आहेत. तर तो एक प्रश्न आपल्याला मार्गी लावायचा आहे की जो पीटीआर आहे त्या पीटीआर मध्ये जो इतर हक्कामध्ये नाव येत आहे ते मालकी हक्कामध्ये नाव घेऊन त्यांना घरकुलाचा लाभ कसा भेटेल ह्याच्यासाठी पण आम्ही प्रयत्न करणार आहोत. असे बरेच म्हणजे आपण कादरी बाग मध्ये जर गेलो तर कादरी बाग मध्ये सुद्धा तोच प्रश्न आहे घरकुलांचा. जागा आहे पण घरकुलाचा लाभ भेटत नाही. तर मित्रांनो 2.5 लाख रुपये घरकुलाचे आपल्याला मिळतात. त्याच्यामध्ये आपण आपल्या स्वतःचे 2-2.5 लाख रुपये टाकले किंवा बँकेकडून जर कर्ज घेतलं तर एक 2 BHK चं घर अगदी सुंदर आणि छान असं होतं. तर त्याच्यासाठी पण आम्ही प्रयत्न करणार आहोत. आमच्या धनगरवासियांचा एक प्रश्न आहे स्मशानभूमीचा, ज्यांना मला विश्वनाथ पवारांनी सांगितला तो पण प्रश्न आम्ही मार्गी लावू तातडीने. तसेच आमच्या सोनार समाजाचा मंदिराचा प्रश्न आहे तो पण आम्ही तातडीने मार्गी लावू. असे अनेक प्रश्न आहेत की जे चांगल्या पद्धतीने आपल्याला हाताळता येतील. तर त्यासाठी मित्रांनो आपल्या विचाराचे माणसं पाहिजेत, आपल्या जवळचे माणसं पाहिजेत. तुम्ही त्या माणसाला कधी पण रात्री बेरात्री त्यांच्या हाताला धरून नेलं पाहिजे आणि दाखवलं पाहिजे की भाऊ इथं हे काम आहे करा. आम्ही सर्वसामान्यातले माणसं आहोत. आम्ही रस्त्यानं जर जात असताना आमचा हात हमेशा वर असतो, सगळ्यांना नमस्कार असतो, कुणाला रामराम असतो, कुणाला सलाम असतो, ह्या पद्धतीनं. आणि आमचे पाय हमेशा जमिनीवर राहिलेले असतात. आणि इथून पुढे सुद्धा तुमच्या आशीर्वादाने जर मला तुम्ही निवडून दिलं, मी नगराध्यक्ष धारूर शहराचा झालो तर माझे पाय तिथून पुढे सुद्धा जमिनीवरच राहतील याची मी तुम्हाला खात्री देतो. आणि येणाऱ्या 2 तारखेला, आणि माझा एक असा स्वभाव आहे की मी कोणत्याच समाजामध्ये कधी भेदभाव धरला नाही. तो मुस्लिम बांधव असू द्या, हिंदू असू द्या किंवा दलित असू द्या, ह्यांच्यामध्ये कधीच भेदभाव धरत नाही. माझ्या दुकानामध्ये जर कुणीही माणूस आला तर माझ्या शेजारी बसण्यासाठी तो हक्काने बसू शकतो. एवढं म्हणजे माझं आपुलकीचं नातं आहे प्रत्येक जणाशी. आणि मला एवढंच म्हणायचंय की येणाऱ्या 2 डिसेंबर रोजी जेवढं माझं आपुलकीचं नातं आहे त्या आपुलकीच्या नात्याने मला व भारतीय जनता पार्टीच्या 20 नगरसेवकांना प्रचंड बहुमतानं आशीर्वाद द्या, प्रचंड बहुमतानं विजयी करा, दुवा द्या. हीच मी तुमच्या समोर मागणी करण्यासाठी आणि विनंती करण्यासाठी आलोय. तर मला असं निश्चित असं वाटतं की तुम्ही आम्हाला मतदान करून आशीर्वाद देताल अशी मी खात्री बाळगतो. आणि मित्रांनो 20 नगरसेवक आणि मी नगरसेवक पदासाठी उभा आहे. तर कमळ या चिन्हासमोरील 3 बटणं दाबायचे आपल्याला. तर ते कमळ या चिन्हासमोरील 3ही बटणं दाबून तुम्ही जास्तीत जास्त बहुमताने प्रचंड बहुमताने विजय करा ही विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारतीय जनता पार्टी.